मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची शेतीच्या मशागतीला प्रारंभ झाला असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आता शेतीच्या मशागतीला कामाला लागले आहे। यंदा मान्सून लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्हा हा खरीप हंगामाचा प्रमुख जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये लागवड 4,75,000 हेक्टरचं नियोजन केलेलं आहे। 4,75,000 हेक्टरपैकी भात हा प्रमुख पीक असून भाताचा आपण 1,95,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती लागवडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आहे कापूस 1,86,100 हेक्टर एवढ्या हेक्टर क्षेत्रावरती कापसाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि तिसरं प्रमुख पीक आहे 60,500 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन ह्या पिकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर चौथं प्रमुख पीक आहे आपल्याकडं जे तूर हे पीक आहे। तूर ह्या पिकाचं 32,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या चारही पिकासाठी लागणारे बियाणे मोचा पुरवठा आपल्याकडे सुरुवात झालेला आहे। जवळपास बियाण्याचं जी मागणी आहे या मागणीप्रमाणे बियाणं मार्केटमध्ये उपलब्धता सुरू झालेली आहे आणि शेतकरी बियाण्याची उचल करण्यास सुरू झालेले आहेत। मित्रहो, आता जो पाऊस जो पडला आहे तो हा वळीवाचा पाऊस आहे। त्याच्यामुळे ह्या पावसाच्या ओलीवरती कुठल्याही पिकाची लागवड करण्यास सुरुवात करू नये। आता मान्सूनचा पाऊस ज्यावेळेस येईल आणि सलग 2 ते 3 दिवसामध्ये 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर 6 इंच ओल आपल्या शेतामध्ये उपलब्ध झाल्यानंतरच पेरणी हंगामाला सुरुवात करावी हे शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येते। शेतकरी जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण ज्या भागात आहोत हा माडा परिसर आहे। या परिसरामध्ये शेतकरी आपल्या हंगामी कामासाठी लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात बघितलं गेलं तर कापूस, सोयाबीन, धान हे प्रमुख 3 पिकं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी 1200 मिलीमीटर इतका पाऊस येतो। त्याच्यामुळे शेतकरीमध्ये एक प्रकारे आनंदाचे वातावरण आहे। यंदा पाऊस चांगला येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पीक चांगलं येण्याची शक्यता वर्तवली आहे। दुसरीकडे बघितलं गेलं तर जे बियाणे असन किंवा खत असन याच्या महागाईमुळे थोडे शेतकरी त्रस्त असले तरी आता यावेळेस मान्सून चांगले येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरीमध्ये कुठेतरी एक प्रकारे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आणि आज शेतकरीच्या शेतीच्या मशागतीला वेग देखील आला असल्याचे चित्र दिसून येत आहे। निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।